आम्ही चाललोय दीदीला सरप्राईज द्यायला. वैष्णवीला पण विचारलं, ही म्हटली की रोहनला विचारते. रोहनला होतं काम, आकाशला. भाई तर स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि वेगळ्या ब्लॉगमध्ये. वेगळा यासाठी की आम्ही चाललो आहे अमरावतीला. हां, अमरावतीला जाणं वेगळं नाही आहे, पण आम्ही ज्या रिझनसाठी थांबलो आहे ते वेगळे. ते यासाठी की आमची दीदी आहे सरिता दीदी, तिला आम्ही सरप्राईज द्यायला चाललो आहे. तर दरवर्षी ती दिवाळी साजरी करते आमच्यासोबत, पण यावर्षी तिला तिच्या सासूरवाडीला जाऊन सेलिब्रेट करावे लागलं. आणि मग 2-3 दिवस झालं तिला खूप आठवण येत होती, ती सगळ्यांना मिस करत होती. तर मग तिने कॉल केला की असं असं मला आठवण येते. मग यांनी प्लॅन केला की आपण जाऊयात तिला भेटायला. तर हे सॅटर्डे संडेला जायचा प्लॅन केला, पण हे आजच फ्रायडेलाच निघाले हे सकाळी. पण मला ऑफिस असल्यामुळे काही निघता आलं नाही. सो आम्ही म्हटलं की नाही बाय, आम्हाला तर नाही जमणार, आम्ही नाही ना, तुम्ही जाऊन या. पण मग नंतर आम्ही बघितलं बसचं तिकीट आहे. तर मग सकाळी जाऊन तिकीट बुक केलं आणि आता आम्ही निघालो आहे. आणि सकाळी 9:30 वाजता आम्ही धप्पा द्यायला जाणार आहे सगळ्यांना. सगळ्यांची झोप उडवणार आहे. सो आता बघू आपल्याला काय रिॲक्शन्स भेटतात, खुश होत आहेत काय होतात बघू, का चिडत आहेत की आमच्यासोबत काय नाही स्वतःच आहे. 8:40 झाले आहेत आणि पोचलो आहे पॉवर हाऊस चौकात. आकाश आम्हाला घ्यायला येतोय आणि सकाळी सगळ्यांची झोप उडवायची गोष्ट आहे. आता घरी जाऊन सगळ्यांचे रिॲक्शन बघायचे आहेत, काय रिॲक्शन असतं. दिवाळीची खरी मजा ही महागडे फटाके घेऊन किंवा भारी कपडे घेऊन साजरी करण्यात नाही, तर ती आपल्या लोकांना भेटून एकत्र मिळून साजरी करण्यात आली. कामानिमित्त दूर गेलेल्या व्यक्तींना भेटून त्यांना प्रेमाने मिठीत घेऊन मनाचे दुरावे मिटवण्यात आले. ही दिवाळी गिफ्ट्स घेऊन नव्हे, तर असे छोटे सरप्राइजेस देऊन साजरी करूयात.